आता पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी यांचा लग्न सोहळा सुरू आहेत, जाऊयात थेट. माझ्यामध्ये का हॅलो हे भारत भारत आपण पाहतोय की विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय. सकाळपासूनच मंदिर असेल किंवा गाभारा देखील फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती आणि त्यानंतर आता अखेर या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. खरं तर वसंतोत्सवात हा कार्यक्रम घेतला तो हा निसर्गाचा उत्सव असं मानलं जातं आणि याच्याच पार्श्वभूमीवरती आता विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. भाविकांची गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतोय. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये विठ्ठलाची मूर्ती आपल्याला दिसते, त्याचप्रमाणे रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा गाभारा हे देखील आता गोष्टी सजवण्यात आल्यात आणि मोठ्या प्रमाणात छान फुलांची या ठिकाणी आता सजावट करण्यात आली. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही न्यूज वरती पाहतोय. विठ्ठल रुक्मिणी यांच्या सोहळ्याला लग्न सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि पंढरपुरात त्यामुळे आता भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात आता सजावट करण्यात आली आहे आणि हा शाही विवाह सोहळा कशा पद्धतीने पार पडतोय आपण आपल्या लोकशाही न्यूजच्या चॅनलवरती पाहू शकता. खरं तर वसंत पंचमी म्हणजे अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव असतो आणि या मुहूर्तावरती पांडुरंग आणि माता रुक्मिणीचा विवाह सोहळा देखील संपन्न होतो. त्या सोहळ्याचे आता एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही न्यूज वरती पाहताय. या शाही विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर आता आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय. देवाच्या गाभाऱ्यात देखील ही सजावट करण्यात आली आणि यामध्ये आता आपण पाहू शकता की पांढऱ्या शुभ्र सिल्कच्या वस्त्रांमध्ये माता रुक्मिणी आणि त्याचप्रमाणे भगवान विठ्ठल हे अधिक खुलल्याचं चित्र आहे. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये शुभविवाह मानले जाणारे ओम स्वस्तिक यांच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती देखील यांचा उल्लेख करण्यात आलाय. त्याचप्रमाणे फुलांची मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली. ही लोकशाही न्यूज वरती आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकताय शाही विवाह सोहळ्याची. खरं तर कोरोनामुळे बरेच महिने हे मंदिर बंद होतं, त्यानंतर भाविकांसाठी ते खोलण्यातही आलं आणि आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोहळा पार पडतोय. भारतीय संस्कृतीमध्ये खरं तर शुभचिन्ह मानलं जातं ओम आणि स्वस्तिक यांचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आला. त्याचप्रमाणे आपण देवाच्या गाभाऱ्यातली सजावट देखील पाहू शकतो. दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे अंतरपाट या ठिकाणी धरलाय आणि आता लोकशाहीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला दिसत आहेत शाही विवाह सोहळ्याची. थेट पंढरपुरातून लाईव्ह आहेत. वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती हा सोहळा पार पडतोय आणि खरं तर निसर्गाचा उत्सव म्हणून याचं प्रारूप आहे आणि याला तितकंच महत्त्व दिलं जातं. खरं तर कोरोना नंतरचा पंढरपुरात आता हा पहिलाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोहळा पार पडतोय. खरं तर मागच्या वर्षी पालखीच्या वेळी सुद्धा ठराविकच लोकांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आला होता. त्याचप्रमाणे मंदिर ट्रस्टने देखील ठराविकच लोकांना एंट्री दिली होती आणि पहिल्यांदाच असं झालं होतं इतिहासात की मोठ्या प्रमाणात जी गर्दी होती ती मात्र टाळण्यात आली होती. त्यानंतर आता हा मोठा उत्साह सोहळा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून आपण पाहू शकता. शाही सोहळ्याला आता भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आहे. त्याचप्रमाणे देवाच्या गाभाऱ्यात देखील आता सजावट करण्यात आली. आपण पाहू शकता की यामध्ये पांढऱ्या शुभ्र या सिल्कच्या वस्त्रांमध्ये माता रुक्मिणी त्याचप्रमाणे भगवान विठ्ठल यांचं रूप देखील खुललंय आणि लोकशाही न्यूज वरती याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला दिसत आहे. वसंतोत्सवाच्या मुहूर्तावरती हा विठ्ठल आणि रुक्मिणीचा सोहळा पार पडतोय. मंदिरातली दृश्य देखील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे अन्य देवांचे गाभारे देखील मोठ्या प्रमाणात सजवण्यात आलेत आणि फुलांची या ठिकाणी मोठी आरास करण्यात आली. त्याचप्रमाणे गाभारे देखील आता पूर्णपणे सजलेत. ओम त्याचप्रमाणे स्वस्तिक त्याचप्रमाणे विठ्ठलाचं तिलक याचा देखील या ठिकाणी आता फुलांची आरास करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी यांना पांढरे शुभ्र वस्त्र आज त्यांना परिधान करण्यात आलेत. लोकशाही न्यूज वरती या सगळ्या कार्यक्रमाची आता लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो.
मोठ्या प्रमाणात भाविकांनी या शाही विवाह सोहळ्याला आज उपस्थिती दर्शवली आहे. खरं तर कोरोना नंतरचा हा पंढरपुरातला पहिलाच इतका मोठा कार्यक्रम आहे आणि गाभारा असेल त्याचप्रमाणे विठ्ठलाचं मंदिर हे संपूर्ण आता फुलांनी सजवण्यात आलंय. आपण व्हिज्युअल्स मध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे पांढरी शुभ्र वस्त्र घालून विठ्ठल त्याचप्रमाणे रुक्मिणी यांचं रूप कसं खुलवण्यात आलंय आणि फुलांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरास करण्यात आली. तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाभाऱ्यात फुलांची आरास आहे आणि मंदिर देखील छान प्रकारे सजवण्यात आलंय आणि त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीचं हे खुललेलं रूप आपण पाहू शकतो. लोकशाही न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खरं तर ऑर्किड असेल किंवा झेंडू यासारख्या वेगवेगळ्या फुलांनी या विठ्ठलाचं रूप आता त्याचप्रमाणे त्याचा गाभारा सजवण्यात आलाय. मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचा वापर देखील झालेला दिसतोय. प्रतीक्षा बनसोडे आपल्या प्रतिनिधी आहेत पंढरपुरातून. प्रतीक्षा, खरं तर कोरोना नंतरचा हा पहिलाच इतका मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. मोठ्या प्रमाणात रोषणाई देखील करण्यात आली, त्याचप्रमाणे फुलांनी सजावट करण्यात आली. काय सांगशील? नक्कीच. खरं तर हा एक वेगळा सोहळा असतो आणि दरवर्षी याचं महत्त्व जे आहे ते पंढरपुरांकरांसाठी किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांसाठी वेगळे असतं. परंतु यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आगळा वेगळा सोहळा जो आहे तो पाहायला मिळतोय. सकाळपासूनच त्या सोहळ्याची लगबग जी आहे ती आपल्याला पूर्ण या मंदिर परिसरात पाहायला मिळाली. यावेळी अनोख्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक वेळी वसंत पंचमी ते रंगपंचमी या काळात देवाला, रुक्मिणी मातेला पांढरे कपडे वापरण्याची परंपरा असते आणि देवासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे बनवण्यात आलेली आहेत. आणि यावेळीचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी फॅशन डिझायनरनी खास बनवून अर्पण केल्याने पहिल्यांदाच देवाला सुद्धा असा खास बनवलेला पोशाख विवाहात घातला जाणार आहे. त्यामुळे यावेळीचा हा जो विवाह सोहळा असेल तो एक नाविन्यपूर्ण असू शकतो, नाविन्यपूर्ण आहे असं पण म्हणू शकतो. सोबतच यावेळी हा जो विवाह सोहळा होणार आहे तो संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जितके भाविक असतील किंवा पंढरपुरातील जे भाविक असतील ते ऑनलाईन पद्धतीने जो आहे तो हा सोहळा पाहणार आहेत. पुण्यातून एक फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ यांनी ही संकल्पना मूर्त रूपात आणलेली आहे. फुल सजावटीमधून आणलेले आहे. असं कोरोनाचं संकट जरी गेलं नसल्याने देवाच्या विवाहात जे आहे कोरोनाची सर्व बंधनं पाळून देवाचा विवाह जो आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ही संपूर्ण आरास जी आहे ती आपण लोकशाहीवर सकाळपासून पाहतोय. त्यामुळे हा एकंदरीत परिसर जो आहे तो अतिशय भावपूर्ण झालेला आहे. वातावरण अतिशय चांगलं पाहायला मिळत आहे. नक्कीच. प्रतीक्षा, आपल्याशी जोडलेलं राहा. आपल्यासोबत अविराज पंढरपुरातून लाईव्ह आहेत. अविराज उबाळे आपल्यासोबत पंढरपुरातून लाईव्ह आहेत. अविराज, खरं तर एक मोठा उत्सव आपण पाहायला मिळतो. यंदा तो ऑनलाईन असला तरी सुद्धा उत्साहाचे यंदा एक्साइटमेंट तितकीच आहे. नक्की काय अपडेट्स आहेत तिथून? अविराज, यंदा खरं तर हा ऑनलाईन पद्धतीने उत्साह सोहळा पार पडतोय. आता भक्त जरी कमी असले तरी सुद्धा एक्साइटमेंट तितकीच आहे या उत्साहाची, कारण कोरोना नंतरचा पहिलाच इतका मोठा उत्साह आहे हा पंढरपुरातला. नक्की काय अपडेट्स आहेत? आपण पाहू शकतो की पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी या मंदिरामध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडतोय. पांढरी शुभ्र सिल्कची वस्त्र विठ्ठलाला त्याचप्रमाणे रुक्मिणीला प्रदान करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गाभारा असेल किंवा मंदिर परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट देखील करण्यात आली.